काल रात्री एका ताईंचा मला फोन आलेला. त्या ताई माझ्या सोसायटीतल्याच होत्या. त्या म्हटल्या की लाडू आहेत का? आता म्हटलं कशाचे लाडू? तर त्या म्हटल्या तिळाचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू. मी म्हटलं तिळाचे लाडू तर फक्त 2-3च आहेत आणि शेंगदाण्याचे लाडू तर बिलकुलच नाहीत. मग कशाचे लाडू आहेत? मी म्हटलं आता फक्त ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. मग त्या म्हटल्या अर्धा किलो द्या म्हणून. मग मी म्हटलं ते पाव किलोसुद्धा भरणार नाही, तेवढेसे आहेत. त्या म्हटल्या उद्या मला शेंगदाण्याचे लाडू मिळतील का? तर मी म्हटलं होय मिळतील. तर त्या म्हटलं आत्ता कशाचेच लाडू नाही आहेत का? मी म्हटलं नाही आहेत. मग त्या म्हटल्या नाही अहो, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं म्हणून लाडू हवे होते म्हटलं. मग मी म्हटलं तुमच्या मुलाला पाठवून द्या, माझ्याकडे जे थोडंसं तिळाचे लाडू आहेत आणि जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत त्यातले 2-2 मी देते. तर त्या ताई म्हटल्या नको कशाला, नाही नकोच म्हणत होत्या त्या ताई. तर मी म्हटलं अहो नुसतं खाण्यासाठी मी असेच देते तुम्हाला लाडू, तर त्याला पाठवून द्या. मग त्या ताईंना जास्तच मागं लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवून दिलं. मग त्याच्याजवळ मी तिळाचं आणि ड्रायफ्रूटचे 2-2 लाडू त्याच्याजवळ दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळींची एक ऑर्डर होती. ती ऑर्डर पूर्ण केली. दुपारी जेवणं खाणं झाले की लगेच शेंगदाण्याचे लाडू पण करायला घेतलेले आणि ते लाडू संध्याकाळपर्यंत झालेही. संध्याकाळी होळीचा कार्यक्रम जो खाली सोसायटीत होता त्यावेळेला खाली जायच्या वेळेलाच हे शेंगदाण्याचे लाडूही त्या ताईंना मी पोच केले. तर सकाळी ती पुरणपोळींची ऑर्डर पूर्ण केलेली आणि संध्याकाळच्या वेळेस ही शेंगदाण्याच्या लाडूंची ऑर्डर पूर्ण केलेली.